नेवासा शहरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच गल्लीतील एका तरुणाने शारीरिक अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली आहे। याबद्दल नेवासा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पीडिता घरी एकटीच होती। तिचा भाऊ आणि आजी शेतावर गेले होते, तर आई नातेवाईकांच्या लग्न समारंभाला गेली होती। त्याच वेळी घराची बेल वाजली। दरवाजा उघडताच त्याच गल्लीत राहणारा आरोपी आदिल अयूब सय्यद याने जबरदस्तीने घरात प्रवेश केला। आरोपीने पीडितेला लग्नासाठी पळून येण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न देखील केला। तिचा हात पकडून मिठीत ओढले आणि शरीरावर अश्लील स्पर्श केला। पीडिता ओरडत होती, विरोध करत होती, मात्र आरोपी थांबला नाही। त्याने गजवा ए हिंद, माझे टार्गेट आहे असे उद्गार काढले आणि तू माझ्याशी लग्न नाही केलं तर घरच्यांना मारून टाकेल अशी धमकी दिली। तितक्यात पीडितेची आई लग्न समारंभावरून घरी आली। पीडितेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आई धावत आली आणि तिने तिच्या मामालाही बोलावले। आरोपीने दरवाजा आतून लावून घेतला होता। गोड बोलून दरवाजा उघडवण्यात यश आले। मामा आत येताच आरोपीने त्यांना ढकलून दिले आणि पळ काढला। जाताना त्याने तुमचे जगणे मुश्किल करून टाकील अशी धमकी दिली। या प्रकरणी पीडिता, आई व मामा यांचे समवेत नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झाली। महिला पोलीस कर्मचारी भारती पवार यांनी फिर्याद नोंदवून घेतली। आरोपी आदिल अयूब सय्यद याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत विनयभंग, लैंगिक छळ, अनधिकृत घरप्रवेश, जिवे मारण्याची धमकी तसेच पोक्सो कायदा 2012 अंतर्गत लैंगिक अत्याचार आणि लैंगिक छळाचे गुन्हे असे एकूण 9 गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी आदिल अयूब सय्यद याला पकडण्यात यश आले असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही नेवास्कर न्यूज। धन्यवाद।